सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वांची दिनचर्या मोबाईल भोवती गुंतलेली असते। मात्र तोच मोबाईल जर चोरीला गेला किंवा गहाळ झाला तर प्रत्येकजण अस्वस्थ होतो। अशाच अडचणीत सापडलेल्या नागपूरकरांना मात्र हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल परत मिळाला आहे। नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने त्यांचा हा मोबाईल शोधून आणत त्यांच्या सुपूर्द केला आहे। बरोबर आहे। आज 125 लोकांना अंदाजन 37,50,000चे मोबाईल फोन्स परत करण्यात आलेले आहे। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। याचे मागे पण अशा प्रकारचे मोहीम हाती घेण्यात आली होती आणि प्रत्येक झोन स्तरावर पण मुद्देमाल जप्त करणे आणि मुद्देमाल प्रत्यक्ष लोकांपर्यंत परत करणे ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। आज जे लोक इथे मत व्यक्त केलेले आहे ते अत्यंत पोलीस दलाला आभार मानत आहे। आम्ही त्याचे सहज स्वीकार केलेले आहे आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेले आहे की नागपूर शहर पोलीस शहरात जे काही गुन्हेगारी हालचाली होत असतील त्यांना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सक्षम आहे आणि अत्यंत जोराने ते काम करत आहे। त्यांचे जे लोकांचे जे सहकार्य प्राप्त झालेले आहे ते अत्यंत चांगली आहे आणि आम्ही आश्वासन देतो की अशा प्रकारचे काम शहर पोलीस दल पुढच्या काळात पण करत आहे। पोलीस आयुक्त मितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मिसाळ यांच्या हस्ते 125 नागपूरकरांना त्यांचा मोबाईल सुपूर्द करण्यात आला आहे। मोबाईल गहाळ झालेल्या या 125 नागरिकांना त्यांचा मोबाईल परत देण्याच्या औपचारिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावेळी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी केले।